म्हणा गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. थोडं जोरात म्हणा सगळ्यांनी व्यवस्थित. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट वडे. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. उगाच सरकार काय येडे आहे का पगार चालू करा. एकदा सांगितलं की ऐकतात त्या माणसात काय खरं नाही. ते 3000 दिले असते तरी दुसरीकडे गेली असते ती. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. एक गवळण दुसऱ्या गवळाला सांगते नंदबाबाला मुलगा झाला यशोदेला मुलगा झाला. लक्ष द्या. एक धावी एकी पुढे वाटी ताटी सुंट पुढे. एवढा आनंद त्या गोकुळात झाला. त्या आनंदात तुकाराम महाराज नारायण बाबा सामील होते. काही लोक म्हणतील तुकाराम महाराज कलियुगातले भगवान श्रीकृष्ण द्वापर युगातले. हे कसं काय. जे जे झाले अवतार तुका त्यांचे. तुकाराम महाराजांना तो आनंद डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंद माऊली आजच्या अभंगाच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंत राहिला नाही आणि पार राहिला नाही. कशामुळं शिवाजीबा एवढं सुख झालं होतं. कारण गोकुळात नंदाच्या घरी मुलगा जन्माला नव्हता आला. नंदाच्या घरी निर्गुण निराकार परमात्मा सगुण साकार होऊन जन्माला आला होता. नंद स्वादमद उत्पन्ने जातः लादो महामनः. नंदाच्या घरी मुलगा झाला म्हणत नाही मावल्या हो. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाती दिनो घोडा दिनो आरो दिनो पालकी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा. माझ्या पांडुरंगा सारी कातो. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी. या पाहिजे
सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगर, आनंद अद्वय नित्य निरामय, जे का निज ध्येय योगियाचे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादे तवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सद्गण चितगण आनंद घन असणारा परमात्मा आहे. नंदाच्या घरी मुलगा नाही झाला, नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. म्हणून किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी. वा, आता तोच म्हणा एकदा. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. जीव जाईल दमान महाराज, जीव जाईल महाराज. हा महाराज, एवढा आनंद गोकुळामध्ये झाला, त्या आनंदाला पारावा राहिला नाही. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. ऐका, गवळणी जायच्या, मुलाला पाहिच्यान, बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे. आता ज्यांना माणसं एवढी सुंदर बनवली, तो देव कमी सुंदर असेल का. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. ज्याची रचना एवढी सुंदर आहे, तो देव कमी सुंदर असेल का. पाहिला 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 पाहिला
तेने वेदियले मन, तेने वेदियले मन, तेने वेदियले मन. हो तेने वेधियले मन, तेने वेधियले मन, तेने वेधियले मन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. मारुती मामा पहिली पंगत बायाची होत्या. हा विठाला पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिली या वेद लावे. बाहेर पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या, काय सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन पाहा, आहे का नाही. लयच मोठा महाराज येणार आहे टीव्ही वरचा आपल्या गावात, बरोबर आहे. जाऊन पाहा तरी काय दिवा लावतो असं वाटतं ना. जाऊन पाहिलं पाहिजे ना. आता गवळणी जायच्या आणि पाहून यायच्या, पण पोरायला जायचं का. पोरं जायला गेले, गवळणी म्हणलं तुमचं काम नाही चला बळा. पोरं रुसले, नंदा बाबाकडे आले. बाबा बाबा पोरगा असून पोरायला पाय जमत नाही, आपल्या पार्टीचा माणूस असून हार घाला आपण नाही, पक्षात राहून फायदा काय. नंदा बाबा म्हणले वेड्या हो, पक्ष अजून माझाच विचार करत नाही. अरे बाप असून मला कोणी जाऊ देणार, तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरगा नंदा बाबाला सल्ला देत, बाबा तो को पतो नाही. आता ब्रज भाषा आणि मराठी दोन्ही सांगतो. बाबा तो को पतो नाही, जब लाला का पहली बार मोडो देखनो है तो सज धज के भीतर जानो पडो. हे बडे पहिल्याचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आज जावं लागत असतं, तेव्हा लोक जाऊ देतात. नंदा बाबा म्हणले लाला मैं 90 साल को डोखरा मोको का सजाय गो तू. अरे 90 वर्षाचा माथारान माझ्या सजण्यासारखं काय राहिलं. पोरगा म्हणे देख बाबा मैं तो को ऐसो सजातो है, तू देख तो रह जाय गो. तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंदा बाबा म्हणले ले लाडा मैं तो खडे रे गो, तो को जैसो सजानो है वैसो सजा. मी उभा राहतो, काय सजवायचं तर सजव. पोरानं सजवाय सुंदर धोती आणली, बगलबंदी आणली. बगलबंदी म्हणजे पाय बगलत बांधलेला असतं ना, याला बगलबंदी म्हणतात ना. बगलबंदी आणली, आडवं चंदन लावलं, ओठ पालिश लावली, गळ्यात अलंकार टाकले, तोंडात पानाचा विडा दिला, मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई, बगलबंदी लाई, थापक थवा चंदन माथे पे पोस दियो, ओटो मोटो गाजर ओठन पे लगाई दियो, गले में माला डाल दियो, मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहे गो, देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबा आरशात पाहिला तर आश्चर्यचकितच, काय होतास तू, काय झालास तू. काय होता काय झाला. नंद बाबा आता सुंदर दिसत होते. नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ मैं कैसो दिख रहा है, खरं सांग मी आता कसा दिसायला लागलो. पोरगा म्हणता बाबा सच्ची बताओ. कधी कधी म्हाताऱ्या माणसानं जरी चांगले कपडे घातले भास्करराव तर म्हातारी पुढे उभं राहतय, अय आज जरा कसा दिसायला सांग. हा नंद बाबा म्हणले लाला सच्ची बताओ मैं कैसो दिख रहा है. पोरगा म्हणता बाबा सच्ची बताओ, तू तो आज ऐसो लग रहा है जैसे आज ही तेरो बिया भयो है. आदर तुझं लग्न नवरदेवासारखा दिसायला लागलास बाबा तू आला. अब जाऊ लाला का मोडो देखने, जाऊ का पोराचं तोंड पाहिला, आता जाऊ देतील ना. पोरगा म्हणे ऐसे नहीं चलता है. तो लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गाणं करके भीतर जाणं पडो है. बोले पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आज जावं लागत असत. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा, अब मैं 90 साल को बूढ़ो नाचोगो कैसे. पोरगा म्हणे देख बाबा लाला का मोडो देखनो है तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं तर नाचावं लागणार आहे. मग एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. नंद बाबांना शांताबाई गाण्याचा सुरुवात केली. नाही नाही नाही, ज्या काळी जे नाचण्याचं साधन असेल त्या गाण्यावर नंद बाबा नाचत होते. आता नंद बाबा दिसतही सुंदर होते, नाचतही सुंदर होते. त्यांच्या वयाचा एक मित्र होता, त्याच्याजवळ दह्यानं भरलेला माठ होता. त्यानं दह्यानं भरलेला माठ नंदबाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाको किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उड़ेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्यावर, क्यों बेदारी के करो धरो सब शृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सजत होतो नालायका, दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही, तुला माहिती नाही. लाला का पहली बार मोडो देखनो है तो दही में सराउर होके भीतर जानो पड़ो है. बोले
पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर पहिल्यांदा आंघोळ दह्यानं करावं लागतील, मग जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले तू नेतो कृपा करते. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले बाबा पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या. ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः ताक्षो वरिष्ठनेमिः स्वस्ति नः बृहस्पतिर्दधातु मना मम आत्मना श्रुतिमूर्ते पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम. बरोबर आहे? सोडा बरोबर आहे का नाही? देवा राक्षदा टाका, दही टाका, तूप टाका, दूध टाका, साखर टाका. नंद बाबा सगळं उलट करत होते. दूध म्हणलं की दही, दही म्हणलं की दूध, दूध म्हणलं की तूप, तूप म्हणलं की साखर, साखर म्हणलं की फूल. ब्राह्मण रागवले. बाबा ये क्या कर रहे हो? दूध की कह रहे, फूल की नाय, फूल की कह रहे, शक्कर की नाय, शक्कर की कह रहे, घी की नाय, आप क्या कर रहे हो? नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मन अभीज पूजा पाठ में कछु ना लागे. मारो मन तो जिल्हा परिषद में चलो गए है बोले. हाँ मारो मन अभीज पूजा पाठ में कछु ना लागे है. मारो मन तो छोरा में चलो गए है. मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबाला ब्राह्मण म्हणले एक काम करा, तुम्ही फक्त संकल्प सोडा, आम्ही कर्मकांड करून घेतो आणि तुम्ही पोरग पाहायला जा. नंद बाबानं संकल्प सोडला आणि नाचत नाचत आत गेले. कन्हैयाला घेऊन बाहेर आले आणि नंद उत्सव साजरा केला. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. कशामुळं? बाळ कृष्ण बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं. म्हणजे निर्गुण निराकार असणारा परमात्मा सगुण साकार लहान बालक होऊन जन्माला आला होता. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि लेकरू जन्माला आलं की आनंदच असतो का नाही? बोला. वर्षात 1.5 वर्षात जरी लेकरू झालं तर गाव वरपेडे वाटतात माणसं. इथं तर 90 वर्षानं झालं होतं, मग कमी आनंद असेल का? महाराज म्हणले त्या आनंदाला पारावार राहिला नाही. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. नर नारी म्हणजे स्त्री आणि पुरुष सगळ्यांना आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गणेश मामा गोडिया तोरण गोडिया
गाती गाणे